नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत मिरचीची भाजी किंवा याला तुम्ही मिरचीचा ठेसाही म्हणू शकता। जर भाजी करायचं तुम्हाला कंटाळा आला असेल, जर भाजीला तुम्हाला आता काहीच करावंसं वाटत नसेल, झटपट अशी तयार होणारी ही मिरचीची भाजी आहे। यासाठी काही जास्त लागत नाही, अतिशय साधी आणि सोपी बनवायला ही भाजी असते। कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही अशी मिरचीची आपली भाजी आहे। चला तर मग बघूया तर यासाठी आपण काय काय घेतलंय। अगदी पोपटी कलरची लांब लांब ही जी मिरची असते ना ती घ्यायची आणि आपण घरातली ही मिरची जरी घेतली, समजा ही नसेल तर तरीही चालते। आपण दोन्हीही याची ही आज मिरचीची भाजी करणार आहोत। त्यानंतर आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी घेऊया 10 ते 15 पाकळ्या लसूण। त्यानंतर जिरे घ्यायचे आहे जवळजवळ आपल्याला 1 चमचाभर आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आपल्याला। असा भरडा वाटून घ्यायचा, जास्त बारीक वाटून घ्यायचा नाहीये। आता हा जो लसूण घेतलेला आहे ना आपण 10-15 पाकळ्या, ते ओबडधोबड आपण याला ठेसून घेतलेला आहे। आता कढईमध्ये गॅसवर आपण पाणी घालून घेतलंय। ते पाणी उकळलं की त्यामध्ये आपण या मिरच्या घालून घेणार आहोत। आता या पाण्यामध्ये आपण अगोदर मीठ घालून घेऊया। मीठ 1 ते 2 चमचे यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे मिठाचा जो अर्क असतो या मिरच्यांमध्ये जातो। त्यामुळे या मिठांचा जो तिखटपणा आहे तो ऑटोमॅटिक कमी होण्यास मदत होतो। आता या मिरच्यांना आपण या पाण्यामध्ये व्यवस्थितपैकी हलवून घेऊया आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया। झाकण ठेवल्यानंतर याला उकळी येते आणि उकळी आल्यानंतर आपण ही 5 मिनिटांनी पुन्हा याला उघडून व्यवस्थितपैकी हलवून घेऊया। खालच्या मिरच्या वर आणि वरच्या मिरच्या खाली। आता या मिरच्या आपल्या हळूहळू शिजायला चालू झालेल्या आहेत। त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवून या मिरच्या आपण 5 मिनिट शिजून देऊया, म्हणजे अशी आपण 10 मिनिटे यांना शिजून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या भरपूर पैकी आता शिजतच आलेल्या आहेत। आता या मिरच्या आता आपण काढून घेऊया। गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे आणि या मिरच्या आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे याचं पाणी पूर्णतः निथळून जाईल। तुम्ही पाहू शकता आता आपल्या मिरच्या ह्या व्यवस्थितपैकी शिजलेल्या आहेत। आता या मिरच्यांना आपण सुरीच्या मदतीने कट करून घेणार आहोत। छोट्या मिरच्यांचे आपण 2 तुकडे करून घेणार आहोत आणि मोठ्या मिरचीचे आपण 2 ते 3 काप, जेवढे त्याचे काप व्यवस्थित होतील त्या प्रकारे आपण करून घेऊया। आता एका कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया व त्यामध्ये आपण जेवढे जिरे घेतले होते ते जिरे घालून घेऊया। जिरे तडतडले की त्यामध्ये आपण जो लसूण ठेसला होता ओबडधोबड, तो लसूण आता आपण घालून घ्यायचा आहे। लसूण हा मस्त गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला लसूण किती गुलाबी मस्त झालेला आहे। आता त्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला पाव चमचा हळद, त्यानंतर पाव चमचा धना पावडर, त्यानंतर कोथिंबीर घालून घेणार आहोत व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर कोथिंबीर चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जे मिरच्यांचे काप केलेले आहेत मोठे आणि छोटे, ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे व हे व्यवस्थित आपल्याला आता परतवायचे। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घ्यायचे। आपण शिजतानाही 2 चमचे मीठ घातलेलं होतं, तर त्यानुसार आपण 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आहे। आपण अगोदर थोडी टेस्ट करून पाहायची आणि त्यानंतरच त्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित प्रकारे परतलं की त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता ओबडधोबड, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो या व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं हा व्यवस्थित आपल्याला परतवायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे। या मिरच्यांची भाजी शिजतानाही आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण जेवण करताना ह्या मिरच्या खायला घेतो त्यावेळेसही आपल्याला या मिरच्या लिंबू पिळून घ्यायचा आहे।
लिंबू पिळल्यामुळे आपल्याला याचा तिखटपणा कमी जाणवतो. आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत आणि याचा कलरही किती सुंदर या मिरच्यांचा दिसत आहे. आणि ही भाजी आपण अगोदर शिजवून घेतल्यामुळं या मिरच्या आपल्याला जास्त वेळही याला शिजवावं नाही लागलं. आहे की नाही मग झटपट तयार होणारी भाजी आणि बनवायलाही अतिशय सोपी. चला तर मग घ्या बरं बनवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही मिळत जाईल. तयार आहे आपली मिरच्याची भाजी किंवा मिरचीचा ठेचाही म्हणता येईल याला.